चाललोय मी डायरेक्ट आता ऑफिसवरून गावी नेटिव्ह प्लेसला रत्नागिरीमध्ये. सो या आज सोलो राईड असणार आहे आपली. आता निघालोय 6 वाजलेत. बघू घरी जाईपर्यंत किती वगैरे वाजतात काय. लेट्स सी गाइस. लेट्स गो गाइस, लेट्स गो. सी यू. आणि हा ठाणे टू पनवेल हा जो रूट आहे ना, एवढा ट्रॅफिकवाला होता ना की पनवेलला जाईपर्यंतच मला खूप 2 ते 2.5 तास होऊन गेले पनवेलला पोहोचेपर्यंत. पण पनवेल नंतर मात्र एकदम असा मोकळा आणि सुटसुटीत रूट होता. एकदम खूप मजा आली नंतर. आताच इथून गोल्डन ढाबा इथे आता पेंडला आहे मी, कर्नाळा पेंडच्या मध्ये. या गोल्डन ढाब्याला मस्त आता लंच केला, सॉरी डिनर केला आणि आता मस्तपैकी जातोय. जेवलो जरा, थोडं रोटी आणि दालच घेतले, नीट अँड सिम्पल एकदम. सो आता या रात्री कोणी नाही. सो एक थोडा ड्रॉबॅक आहे की एकट्याला गाडी चालवायला खूप बोर होतं, स्पेशली कारमध्ये. बाईकने तरी ठीक आहे, बट कारने तर खूप बोर होतं. लेट्स सी. बाय. कार आपली खूप घाण झाली, गावी जाऊन मस्त साफ कर. बाय गाईस. यासोबत जरा चॉकलेट वगैरे पण घेतलंय, च्युइंगम वगैरे, थोडा हॅपीडेंट. थोडं एकटा असल्यावर थोडं तोंड ॲटलिस्ट चालणं गरजेचं आहे. आणि थोडा अवतार खूप जास्तच खराब झालेला आहे. पुष्पा 2 झुकेगा नहीं साला. ठीक आहे, यस लेट्स इट गो. छान आहे ढाबा, जेवण पण छान होतं. या so far so good. महाडला पोचलो आता मस्तपैकी. 11 वाजलेत. चांगला चाललाय आपला सफर है, बट मजा आ रहा है. अकेले है फिर भी और सफर का मजा लीजिए. यो ब्रो कमोद. मस्त आता महाडला येऊन पोचलोय. थोडा म्हटलं थांबू. सो आता इथे महाडला आहे आणि आता जवळजवळ वाजलेत 11. चांगलं आलो पुढे, म्हणजे पनवेल नंतर मस्त आलो. ठाण्यावरून पनवेलला यायला मात्र मला वेळ लागला खूप. आणि मध्येच मी थोडा पुणे एक्सप्रेस वेला गेलो, तर तिथे माझे 1 अर्धा तास गेले. नाहीतर मी अजून लवकर आलो असतो. बट स्टील नंतर मी चांगल्या पद्धतीने अंतर कव्हर केलं. सो या. आणि जरा सोलो असेल तर थोडी मजा पण येते, थोडे ड्रॉबॅक्स आहेत आणि थोडा फन पण आहे. ठीक आहे, एक थोडा मस्त रिलॅक्स वाटतं. स्वतःसाठी वेळ, सेल्फ लव्ह इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि आपली बेस्ट. अरे भाई काय पळते स्विफ्ट. काय ॲक्च्युली हे स्विफ्टचं जे मॉडेल आहे ना, काय पळतं, स्पेशली हायवेला एकदम मजबूत. सो लेट्स गो नाव गाईज. सी यू. मोबाईलची चार्ज पण कमी आहे. सो बघू किती वाजता पोहोचतो आपण, काय कसं काय. लेट्स सी. गुड नाईट. नाव वी आर एंटरिंग कशळी घाटाचा बोगदा. सो बेसिकली हा आधी 1 लेनचाच बोगदा जो होता, 1 वेचा, तो रेडी झाला होता. आय गेस आता दुसरा पण झाला असावा और नाही, आय डोंट नो. लेट्स सी. नो एकाच बाजूचा झालेला आहे, दुसऱ्या बाजूला काम चालू आहे, होईल. बट यामुळे जो कशेडी घाट आहे
तो खूप सारा डिस्टन्स तुम्हाला याच्यामुळे वाचवता येतं. सो या हल्ली कोकणामध्ये हेच मस्त जे घाट होते आधीचे, मजा यायची ॲक्च्युली त्या घाटामध्ये, पण ते आता काढून हळूहळू असे शॉर्टकट्स तयार केलेले आहेत. आणि हा छानसा असा बोगदा तयार केला आहे. यू कॅन सी. नाईस वन, नाईस वन, सुपर सुपर मॅन. सो मित्र, फायनली येऊन पोहोचलो आहे. एक सेकंदावरती आपलं घर आहे आता इथून. आणि आता वाजलेत बरोबर 1:30. काय कव्हर केले गाडी पुढे. पनवेलहून निघालो होतो मी अराऊंड जेवून वगैरे 8:30च्या दरम्यान. आणि मस्तपैकी पुढे गाडी खूप छान पद्धतीने मी कव्हर केली. आणि आपण पोहोचलो आहोत घरी. घरचा गेट पण ओपन आहे. घरच्यांना माहीत होतं की मी येणार आहे. सो दिस गेट ओपन. नाईस. होम स्वीट होम. होम स्वीट होम गाईज. होम स्वीट होम. बाय बाय. मस्त झोपू आता आपण.